आंदोलन हाताळण्यात सरकार अपयशी ठरते. अहो, जरांगे पाटलांचा राजकीय बळी घेतला या सरकारनं. हाताळण्यात अपयशी कसलं झालंय? जरांगे पाटलांना पूर्णपणे एकनाथ शिंदेना पुढे करून फसवण्याचं काम कुठल्या तरी चाणक्यानं केलेलं आहे. जरांगे पाटील हा साधा सरळ सोपा माणूस, मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ज्यानं आपलं आयुष्य डावावर लावलंय त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुढे करून शिवाजी महाराजांच्या नावाची खोटी शपथ घेऊन खोटे त्या ठिकाणी GR काढून त्यांचा विश्वासघात केलाय. त्यांचं आंदोलन फसवण्याचं नव्हे तर जरांगे पाटलांना फसवण्याकरता एकनाथ शिंदेचा कुठल्या तरी चाणक्यानं वापर केलेला आहे. लक्ष्मण हाकेला समोर करून जरांगे पाटलांचं महत्त्व कमी करण्यात होते. असं आहे की एकनाथ शिंदेना पुढे करण्यामध्ये जो चाणक्य महाराष्ट्रातला कोणी असेल तोच चाणक्य लक्ष्मण हाकेंच्या पाठीमाग वाय आणि लक्ष्मण हाकेंना पुढे करून तो चाणक्य लक्ष्मण हाकेंना पुढे करतोय. राजकीय काही परिणाम पश्चिम महाराष्ट्रात राज्यात येतील. असं आहे की विश्वासघात हा महाराष्ट्र कधीही माफ करत नाही, महाराष्ट्र मान्य करत नाही, त्याला क्षमा करत नाही. त्यामुळे विश्वासघातक्यांना नक्कीच महाराष्ट्र शिक्षा देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.